प्राईज म्हणजे एवढी आहे की तुम्ही अफोर्ड करू शकता। तुम्ही आज मी आलो भट्टीवर आणि माझ्या मागे पहा तुम्ही किती लाल लाल विटा दिसत आहेत तुम्हाला। पर सनसेट देख लो गाइस कितना खूबसूरत हो रहा है। तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये। तर तुम्ही आता माझा थंबनेल पाहूनच आले असाल आणि तुम्हाला सांगायचं होतं, दाखवायचं होतं की मी घेतला एक एअरबड, तोच म्हणजे आज दाखवणार आहे तुम्हाला। तर सर्वात आधी माझ्या मागेचा बॅकग्राऊंड पाहू शकता तुम्ही। आज मी आलो भट्टीवर आणि माझ्या मागे पहा तुम्ही किती लाल लाल विटा दिसत आहेत तुम्हाला आणि समोर पण आहेत, ह्याही लालच आहेत आणि ह्याही लालच आहेत। तर विटायचा सीझन आता म्हणजे आमचा पूर्णपणे बंद झाला आहे, एकही कारागीर नाही दिसत असेल तुम्हाला पहा इकडं। आणि आम्ही आलो आता क्रिकेट खेळायसाठी भट्टीवर। तर विहर्ष वगैरे इकडं, बंटी, कृष्णा, अनुताई वगैरे इकडे क्रिकेट खेळत आहेत आणि मी एका साईडला येऊन आता थोडासा ब्लॉग बनवतो। आणि मी आज थंबनेल घ्यायसाठी काहीच नाही का, म्हणजे मला 10 ते 15 मिनिट लागले काहीच एक थंबनेल घ्यायसाठी। आणि माहीत नाही तोही थंबनेल कसा झाला, क्लिकबेट झाला की नाही झाला तेही नाही कळला, की म्हणजे कसा प्रकारचा घ्यायचा होता नेमका ते काही समजलंच नाही। तर आतापर्यंत मी सर्वात आधी थंबनेलच घेत होतो, कारण तर म्हणजे सनराईजही आता सनसेट होत आहे बघा, सनसेट होत आहे म्हणजे उजळ पूर्ण चालला जाईल, त्याच्यामुळे मी आधी सर्वात आधी थंबनेल घेतला, मग आता व्हिडिओ बनवत आहोत। तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोच की कसा काय प्रोडक्ट आहे, त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला देईन। घ्यायला पाहिजे की नाही पाहिजेत, आणि स्वस्तात स्वस्त घेतला आहे मी, मेशोवरून ऑर्डर केला आहे, तर तुम्हाला त्याचा सर्व काही रिव्ह्यू देईन। त्यानंतर व्ह्यूची बॅटिंग झाली आत्ताच। आणि का करतायस व्ह्यू, तुला बॅटिंग नाही दिला? दिला ना, बॅटिंग दिला तरी नाही दिला म्हणताय। आता अनुताई इकडं बॅटिंग करताय आणि आपला वीर वीर नाही बंटी बॉलिंग करता है। चल फेंक बंटी, ये देखो बंटी ने बॉल फेंका यहाँ पर और अंताई ने मारा 6। देखो गाइज, तर पा इकडे गेला। तर आता मलाही आण म्हणतात, कारण मी ब्लॉग बनवत आहो आणि फिल्डिंग नाही करता म्हणून। तर मॅच वगैरे बढिया चालू आहे। आणि येतच म्हणजे आधी नाही का आपला चालू होती का म्हणतात विटा भट्टी, तर विटा बनवल्या होत्या इथं ओल्या ओल्या, तर तेव्हा खेळायला जमत नव्हता। आणि आता सर्व खाली झाला आहे, तर एक नंबर जागा झाली आहे आपली खुली खुली। आणि एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला, हा माझा झाड आहे जो की चाफ्याचा, पाहू शकता कसा पण उन्हामुळे किती झाला पहा, किती खराब म्हणजे त्याची परिस्थिती पाहू शकता कशी झाली आहे। आणि आमच्या इकडे टेम्परेचर राहत आहे गाईज 45, 46, 47, 47पर्यंत आमच्या गावाकडचा टेम्परेचर गेला आहे। आणि हा वर्ल्डमधून सगळ्यात हायेस्ट आहे असा म्हणत आहेत, आणि त्याच्यापेक्षा जास्त राजस्थानकडे मोजले गेलं आहे 50 ते 51%। तर आमच्या इकडेही जास्तच आहे भरपूर, आणि दुपारी वगैरे तर बाहेर निघायला जमतच नाही अजिबात। आणि मोबाईलवर 2-4 दिवस झाला रोज दुपारी अलर्ट येत आहे की घराबाहेर निघायचं नाही म्हणून। तुम्हालाही आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पहा इकडे तिकडे छक्का मारला एक आता तिकडे बहुत दूरच। आणि आज माझा काही ब्लॉग जास्त मोठा राहणार नाही आहे। माझा नेमका आजचा म्हणजे टॉपिक होता की आपला की इयरबड्स तुम्हाला दाखवायचे होते, जे तर हाच आहे तो इयरबड जो की मी बोलवला होता मेशोवरून। आणि याची प्राईस ऐकून तुम्ही नक्की दंग व्हाल, आणि ते खरं प्राईज आहे। तर तुम्हाला शेवटी सांगतो मी। तर सर्वात आधी पाहून घ्या, इथं बाहेरूनच खुलतं आहे आणि तुम्ही कवर पण याला घेऊ शकता, मेशोवरच मिळतात। तर पहा, हा म्हणजे बिल्ड क्वालिटी याची म्हणजे सर्व काही प्लास्टिकची आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे, पाहायला एक नंबर कूल दिसते, अट्रॅक्टिव्ह। याच्यामध्ये कलर पण आहेत आपल्याला, पिंक कलर, ब्लू कलर आणि हा हिरवा आजी ब्लॅक कलर पण आहे। तर एवढे कलर ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये। आणि वाजायला म्हणजे याचा आवाज मी बघितला तर म्हणजे नॉर्मल आपल्या पैशानुसार तर चांगलाच आहे। आणि याची प्राईज म्हणजे एवढी आहे की तुम्ही अफोर्ड करू शकता। म्हणजे फक्त हा आम्हाला 216 रुपयाला पडला आहे, आणि ब्लूटूथ असल्यामुळे 216 रुपये म्हणजे जास्त तेवढे काही झाले नाही। आम्ही ऑनलाईन पेमेंट केला होता तर थोडेसे कमी पैसे मिळाले। आणि पाहायला पण एक नंबर कूल दिसते, पहा पूर्ण ट्रान्सपरंट आहे। आणि इथं मधात दिसत आहे तुम्हाला तो डिजिटल मीटर आहे, तुम्ही चार्जिंग वगैरे तिथं पाहू शकता। आणि एक नंबर आहे, तुम्ही पण घ्याल तर असं वाटेल नाही का पैसे कुठेतरी वाया गेले। पण थोडासा आवाज मला थोडासा कमीच वाटला, म्हणजे आवाज तर भरपूर आहे पण थोडासा बेस, पण पैशानुसार एक नंबर आहे। याच्या जागी तुम्ही जर वायरवाले घेतला तर ते आणखी एक नंबर राहतील, कारण ते वायरवाले आहेत। आणि त्याच पैशात आपल्याला हे पण डब्बी पण मिळते 200 रुपयात, आणि ब्लूटूथवाले मिळतात। तर 200 रुपयाला एक हेही चांगले आहेत, आणि ते वायरवाले म्हणाल तेही चांगले आहेत। तर एवढाच काही होता माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये, पाहू शकता। एकदा तुम्हाला दाखवतो मी एक
आणि बिल वगैरे याचं तर ऑनलाईनच बनला होता. ते आज मी खोका वगैरे त्याचा आणला नाही, तर थंबनेलवर लावून देईन खोका. आणि याची खरंच सांगतो मी प्राईस हा मी 216 रुपयाला घेतला होता. बस ठीक एवढाच सांगायचं होतं तुम्हाला. आज मी हा पार्सल 2 दिवस झाला आला आणि याच्यावर मी तुम्हाला ब्लॉग बनवलेलं दाखवलं नाही, म्हणून आज दाखवला गाईज. तर गाईज आता मी आपला आजचा ब्लॉग आहे तो इथंच एंड करतो. जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलवर नवीनही असाल तर सबस्क्राईब करा. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केल्याने काय आवडते तुम्हाला सांगतो की व्हिडिओ जो आहे तो जास्त लोकांपर्यंत सजेस्ट होते आणि दुसऱ्या लोकांपर्यंत जाते. सो थैंक्स फॉर वॉचिंग गाइज. मिलता हूँ मैं आपको मेरे नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. जय हिंद, जय भारत. और चैनल पर नए हो तो सब्सक्राइब कर देना, पसंद आया वीडियो तो लाइक कर देना. एक और बार बोल रहा हूँ मैं, बाय बाय. पर सनसेट देख लो गाइस कितना खूबसूरत हो रहा है, और यहाँ पर हमारे साथ खेल रहे हैं ओंताई और सब जन यहाँ पर. तो गाइस मैं भी आज इनके साथ ही खेलता हूँ अभी.